पंतप्रधान मोदी नागपूर दौऱ्यावरती डॉक्टर हेडगेवार आणि गोळवळकर गुरुजींच्या स्मृतीस्थळाला अभिवादन, दीक्षाभूमीला ही भेट, मोदींच्या हस्ते माधव नेत्रालयाच्या नव्या इमारतीचं उद्घाटन। सेवा या शब्दाचा पर्याय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून संघाच्या कार्याचं कौतुक। देवापासून देश, रामापासून राष्ट्र या मंत्राने पुढे जातोय मोदींचं वक्तव्य। प्रशांत कोरटकरला न्यायालयीन कोठडी, कळंबा कारागृहामध्ये रवानगी। कोरटकरच्या जामीन अर्जावरती 1 एप्रिलला सुनावणी, तर कोरटकरच्या घरावरती बुलडोझर चालवा, नागपूरच्या राजे मुदोजी भोसलेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। हे लोक मला जीवे मारतील, आधी पोलीस स्टेशनला जा। ड्रायव्हर सोबत देशमुखांचा शेवटचा संवाद। देशमुखांचं काळ्या स्कॉर्पिओ गाडीतून अपहरण करण्यात आलं, ड्रायव्हरच्या जबाबातून धक्कादायक खुलासे। मुंबईतील दादरच्या शिवाजी पार्कवरती आज मनसेचा गुढीपाडवा मेळावा। राज ठाकरेंची तोफ आज कुणावर धडाडणार? शिवरायांचा अवमान, औरंगजेबाच्या कबरीचा वाद आणि नागपूर हिंसाचारावर राज ठाकरे काय बोलणार, याकडेच राज्याचं लक्ष। राज्यभरात आज गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाचा उत्साह। मुंबईतील गिरगाव, विलेपार्ल्यासह ठाणे, डोंबिवली, नागपूर, पुण्यामध्ये शोभायात्रांचं आयोजन। ग्रामीण भागामध्ये पारंपरिक पद्धतीनं गुढी उभारत नववर्षाचं स्वागत। गुढीपाडव्यानिमित्तानं मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी। पुण्यातील दगडूशेठ, शिर्डीतील साईबाबा, मुंबईतील सिद्धिविनायक, कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरामध्ये पहाटेपासूनच दर्शनासाठी रीग, तर नागपुरात सामूहिक राम पठण रक्षा। राजकीय नेत्यांकडूनही गुढीपाडवा उत्साहात साजरा। शिवतीर्थ निवासस्थानी राज ठाकरेंनी, तर नागपूरमध्ये फडणवीसांनी उभारली गुढी। अजित पवार, चंद्रकांत खैरे, अंबादास दानवेंकडूनही गुढीचं पूजन। नेटकऱ्यांमध्ये दिसतोय घिबली इमेजचा ट्रेंड। सोशल मीडियावरती घिबली इमेज टाकण्याचा मोह मान्यवरांनाही सुटेना। राज्यामध्ये उष्णतेची लाट सुरू असतानाच पुढील 5 दिवस अवकाळी पावसाचा इशारा। विदर्भामध्ये गारपिटीची हवामान विभागानं वर्तवली शक्यता। मुंबई, पुण्यातही अवकाळीचा अंदाज।